नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. कमी दाबामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे. सद्यस्थिती पाहता विशाखापट्टणम, हैदराबाद, नागपूर, जालना या परिसरातून चक्राकार स्थितीचा प्रभाव दिसून येत आहे. आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर इकडे महाराष्ट्राचा सांगली, सोलापूर, नांदेड परिसर जास्त प्रभावित झालेला म्हणजे आता सध्याची परिस्थिती दाखवत आहे. रात्रीतून ते चिटचिट पाऊस चालू होईल. इकडे विशाखापट्टणम व हैदराबादच्या साईडला मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग दिसून येत आहेत आणि इतरच सांगलीच्या उर्वरित भागात हलक्याचे पावसाचे ढग आहेत. कोल्हापूर, सांगली, जत या परिसरात, विटा परिसरात हलक्याचे पावसाचे हलकामध्ये देणारे पावसाचे ढग आहेत, पण सध्या ते चालू नाही आहेत. पण पावसाळा सुरुवात पण लवकरच होईल. सावंतवाडी, निपाणी, बेळगाव, गोकाक, रपकय, बेनेटीला सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग दिसून येतात. इकडे विटा, कराड, पंढरपूर, सोलापूरला सुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग दिसून येतात. सध्याची अशी आहे. जास्तीत जास्त मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहे. वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेडा, आदिलाबाद या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचे ते अतिवृष्टी पाऊस देणारे ढग सुद्धा आहेत. पुसद, उमरखेडा आणि आदिलाबाद, वाणी या परिसरात विजेच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस तिथे चालू आहे. करंजा, यवतमाळ, आर्वी आणि अमरावती, कोंडली, नागपूरचा परिसर सुद्धा मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस चालू आहे. माकोन, चंद्रपूर आणि ह्या परिसरात गडचिरोलीच्या पश्चिम बाजूने मुसळधार पावसाचे ढग आहेत आणि चालू आहे. कोंडली, उमरखेड, भंडाऱ्याच्या पश्चिम बाजूने मुसळधार पावसाचे ढग आहेत वर्धा साईडला. आणि वारा, शिवणी, केवलारी ह्या परिसरातून सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आहेत गोंदिया परिसरामध्ये. उद्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर उद्या थोडीसं चक्राकार स्थिती आत म्हणजे भूभागावर सरकलेलं आहे. त्यामुळे नागपूर ते सांगली, विजापूर, अकलूज, सोलापूर, कलबुर्गी ह्या भागात चक्राकार स्थितीचा प्रभाव दाखवणार आहे. आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर विजापूर, अकलूज, सोलापूर, कलबुर्गी, लातूर या परिसरात चक्राकार स्थितीचा परिणाम आहे. सांगली परिसरातून त्याच्या अनुषंगाने हे GFS मॉडेलनुसार पाहायला गेलं तर दक्षिण पूर्व महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि उर्वरित कर्नाटक साईडला म्हणजे विशाखापट्टणम साईडला अतिवृष्टीसारखा पाऊस दिसत आहे. तरी पण सविस्तर पाहूया. व्हिडिओ मोठा होतोय, व्हिडिओ लाईक करून घ्या. तरी पण सविस्तर समजलं पाहिजे. रेवणा, दांडेली, बेळगाव, गोवा परिसर, सावंतवाडी या परिसरात मध्यम तसे काहींचे जोरदार सरी आहेत. आणि इकडे कोल्हापूर, सांगली, जत, रपकय, पेनटी, निपाणी, गोकाक, बेळगावच्या पूर्व भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तरी पण जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वाटते. रत्नागिरी, चिपळूणला मध्यम ते जोरदार पाऊस. सातारा, कराड, विटा, बोडोच्या भागात हलक्याच्या मध्यम भारी सरी येतील. गोरेगाव, पुणे, जेजुरी, डहाणू, बारामती ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. खापोली, खेड, पुणे, जुन्नर, अहमदनगर, डहाणू ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. पालघर, वाडा, डहाणू, सिल्वासा ह्याच्यात हलका मध्यम, इगतपुरी, नाशिक, मनमाड ह्या भागात मध्यम ते मुसळधार. मनमाड, आवा, मालेगाव, साक्री, नवापूर ह्या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस उद्या होईल. नंदुरबार परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. शिरपूर भागात, धुळे, पालोरा, जळगाव, बुरहानपूर याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, चाळीसगावचे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. वैजापूर, मनमाड, मालेगाव मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. अहमदनगर, जामखेड, पैठण, शिरपूर ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. करमाळा, जामखेड, इंदापूर, बारामती ह्या भागात सुद्धा, जेजुरी परिसर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. जामखेड परिसर मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, ओडूज, विटा,
पंढरपूर जत परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, पंढरपूर साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. बेळगाव, गोकाक, सौंदत्ती, बागलकोट, रब कम्युनिटी, कर्नाटकमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. जतच्या पूर्वी विजापूर, इंडी, पंढरपूर, सोलापूर, अफझलपूर, कलबुर्गी ह्या भागात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. करमाळा, जामखेड, बार्शी, पेठ, लातूर, कायज, अहमदपूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. पेठ, बार्शी, तुळजापूर, करमाळा, जास्ती करून जामखेड, कायज ह्या पट्ट्यात वादळी स्वरूप झाल्यासारखं पाऊस पडणार आहे. बीडचा संपूर्ण बीडकरांना म्हणजे सारखा मेसेज येतोय, त्या भागात धारूर परिसरात मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. मनमाड, वैजापूर, मालेगाव, चाळीसगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार आहे. शिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना परिसरातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, पालोरा, जळगाव, शिरपूर, बुरणारपूर, मालेगाव परिसरात सुद्धा चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. खामगाव, अकोला, करंजा, अमरावती, अकोटा, अचलपूर, चिखली या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणार, वाशिम, हिंगोली, पुसाड, करंजा ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि परळी, पैठण, नांदेड, जिंतूर, हिंगोली, उमरखेड ह्या भागात मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. लातूर, उदगीर, बसवकल्याण, बिदर, डगलौर, अहमदपूर ह्या भागात मध्यम ते अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, आर्वी, वर्धा ह्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत सर्वत्र जोर वाढणार आहे पावसाचा. धारमे, अकोटा, अचलपूर, रोड, मुलटी या भागात सुद्धा काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, माकोनाव आणि चंद्रपूर, आदिलाबाद ह्या कोपऱ्यात म्हणजे चंद्रपूरच्या साईडला आदिलाबादला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उमरखेड, कोंडली, दौंड ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे. नागपूर परिसरामध्ये आर्वी, वारोड, सासूर, घोटी, भंडारा ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती साईडला उमरखेड, भंडारा, देसाईगंज, गोंदिया परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. वाणी, चंद्रपूरला जास्ती करून म्हणजे पावसाची शक्यता. गडचिरोली परिसर हलका मध्यम जोरदार असेल. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.